नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई। डायल 112च्या तत्परतेमुळे दरोड्याचा गुन्हा अवघ्या काही तासात उघड। 11 आरोपी जेरबंद। नाशिक ग्रामीण पोलिसांनी डायल 112 आपत्कालीन सेवा प्रणालीच्या मदतीने दरोड्याच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या काही तासातच छडा लावत 11 आरोपींना अटक केली आहे। ही कारवाई त्र्यंबकेश्वर पोलिसांनी केली असून आरोपींकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 27 जुलै 2026 रोजी पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या दरम्यान त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तेलगाव शिवारात ही घटना घडली। 10 ते 12 जणांच्या टोळीने एका व्यक्तीस धारदार शस्त्रांचा धाक दाखवत मारहाण केली आणि त्यांच्याकडील मोबाईल फोन, ट्रॅक्टर, इलेक्ट्रॉनिक केबल, SQMM कन्व्हर्टर वायर आदी मिळून सुमारे 11,99,000चा मुद्देमाल लुटून नेलाय। घटनेची माहिती मिळताच पीडितानं डायल 112 वर संपर्क साधला। त्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि पथकांच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या काही तासात 11 आरोपींना अटक करण्यात यश मिळवलंय। पोलिसांनी आरोपींकडून चोरीस केलेला महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर, SQMM कन्व्हर्टर वायर, 9 मोबाईल फोन तसंच दरोड्यात वापरलेली तलवार, कटर, लोखंडी रॉड, कुऱ्हाड, कोयता, पक्कड, स्क्रू ड्रायव्हर आदी साहित्य जप्त केलं असून एकूण सुमारे 6,80,000चा मुद्देमाल हस्तगत केलाय। या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। या संपूर्ण कारवाईसाठी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 26 तारखेला आम्ही एक दरोड्याचा गुन्हा आणि किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला। हा दरोड्याचा गुन्हा जो आहे तो 25 आणि 26च्या इंटरव्हेनिंग नाईटमध्ये दाखल झालेला आहे, घटना घडलेली आहे। याच्यामध्ये जे MSEBचं सबस्टेशन आहे, त्या सबस्टेशनचं वेगवेगळ्या प्रकारचं जे कामकाज चालू होतं त्या कामाच्या संदर्भातला जो सगळा मुद्देमाल होता, असा हा सगळा जो मुद्देमाल आहे तो मुद्देमाल त्या ठिकाणी जे कामगार त्या ठिकाणी नेमलेले होते काम करण्यासाठी, अशा कामगाराच्या घराच्या आजूबाजूला जे सामान होतं, असं सामान त्या कामगारांना 2 कामगारांना किडनॅप करून त्यांना या चाकू, त्याच्याबरोबर तलवार, कोयता आणि ही जी या ठिकाणी आपल्याला पिस्टल सदृश्य वस्तू दिसते, तर अशा प्रकारच्या या वस्तूंनी पूर्ण धाक दाखवून त्यांना त्या ठिकाणचं त्यांचं जे ट्रॅक्टर आहे ते सगळं चोरून नेऊन त्याच्यामधून सगळा माल जो आहे हा माल त्या ठिकाणी ते दरोडा करून घेऊन गेलेले होते। तर हा जो दरोडा करून घेऊन गेलेला जो माल आहे तो माल, त्याचबरोबर या गुन्ह्यामधले जे आरोपी आहेत एकूण 11 आरोपी, आणखी 1 आरोपी पकडणं बाकी आहे, 11 आरोपी, असे सगळे 11 आरोपी, त्याचबरोबर गुन्ह्यातला मुद्देमाल आणि त्याचे मोबाईल फोन्स अशा सगळ्या प्रकारचं ह्या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे। आणि विशेषतः हा जो गुन्हा आहे हा गुन्हा ज्या ठिकाणी आपल्याकडे त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनपासून अंदाजे 10-15 किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी सबस्टेशनचं काम चालू होतं कुंभमेळ्याच्या अनुषंगानं, त्याचं सामान जे होतं त्या ठिकाणी, म्हणून तात्काळ याच्यामध्ये आपल्याकडे संबंधित अधिकारी जे आहेत त्यांनी आपल्याकडे 112ला कॉल केला। 112ला आपल्याकडे कॉल केल्यानंतर आपल्याकडे आपण वेगवेगळ्या ठिकाणावर 112च्या मोबाईल ज्या डिप्लॉय केलेल्या आहेत त्या सगळ्या मोबाईलनी तात्काळ या ठिकाणी दखल घेतली आणि ते दरोड्याचा कॉल आल्याबरोबर त्या ठिकाणी मोटारसायकल, त्याचबरोबर आपली जी 4 व्हीलर आहे, अशा प्रकारचे 6-7 कर्मचारी आपले तात्काळ रवाना झाले आणि त्या ठिकाणी आपल्याला गुन्हेगारांना जे आहे ते तात्काळ पुढच्या 1 ते 1.5 तासामध्ये आपल्याला पकडण्यामध्ये यश मिळालं। आणि अशा प्रकारची ही कामगिरी जी आहे ती नाशिक ग्रामीण पोलीस दलाकडून, त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे सगळे अधिकारी अंमलदार आणि विशेषतः जे आहे ते 112 वाहनावरचे जे अधिकारी अंमलदार आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करून हा गुन्हा उघडकीला आणला आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी मुकेश मुंजे, नाशिक।